हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर इथे तुमचा आजचा जो पेपर झाला S7ची क्वेश्चन पेपर आहे माझ्याकडे. तर बघूया क्वेश्चन पेपर जी आहे ती खूप जास्त इझी होती. क्वेश्चन नंबर 1 जो आहे तुमचा 8 मार्क्सचा क्वेश्चन जवळपास मी जो इम्पॉर्टंट सांगितलेले होते त्यापैकीच आलेले होते, भरपूर सारे. तर क्वेश्चन नंबर 1 बघूया. तुम्हाला इथे बघायचं आहे, रिकाम्या जागा लिहायच्या आहे. तर एक आहे संरचना हा शब्दप्रयोग टिंबटिंब या मानसशास्त्राने प्रथम केलेला आहे. तर संरचना ही जी आहे ती ब्रुनर यांनी केलेली आहे सगळ्यात आधी. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे ब्रुनर. नंतर भारताचं मिसाईल मॅन म्हणून कोण आहे याचं मी तुम्हाला दिलेलं होतं. ठीक आहे, डॉक्टर अब्दुल कलाम आहे ते. क्वेश्चन नंबर 3 आहे कानामार्फत टिंबटिंब टक्के ज्ञान ग्रहण होतं. तर मी तुम्हाला इथे डोळ्यांमार्फत सांगितलेलं होतं आणि त्यासोबत असंही सांगितलं होतं की बाकी कोणतेही अवयव विचारले जाऊ शकतात. तर कानामार्फत किती होणार आहे, 11% जे आहे ते ज्ञान कानामार्फत तुम्हाला ग्रहण केलं जातं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे अनेक घटनांविषयी माहिती गोळा करून माहितीच्या मागील कार्यकारण भाव जो आहे तो जाणून घेणं, त्या तत्वावर आधारलेले जे काही दृष्टिकोन आहे ते स्वीकारणं म्हणजे काय, तर वैज्ञानिक दृष्टिकोन याचा आन्सर असणार आहे. ठीक. नंतरचं चूक की बरोबर किंवा मग पुढील विधाने जे आहे ती दुरुस्त करून लिहायची आहे. तर पहिलं आहे राजकारणामुळे मानवाने मोठी प्रगती केली आहे. तर काय आहे, चूक आहे. कशामुळे प्रगती केलेली आहे, विज्ञान आणि गणितामुळे किंवा विज्ञानामुळे मानवाने मोठी प्रगती केलेली आहे. दुसरा आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो 25 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 25ला केला जातो का, नाही. तर कधी केला जातो, 28 फेब्रुवारीला जो काय आहे सायन्स डे सेलिब्रेट केलेला असतो. क्वेश्चन नंबर 3 आहे अध्ययनातील कच्चे दुवे शोधण्यासाठी प्रमाणित चाचणीचा वापर केलेला असतो. चूक आहे. तर कोणती आहे, नैदानिक चाचणी जी आहे तिचा वापर केला जातो अध्ययनातील कच्चे दुवे शोधण्यासाठी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 होता त्यातला घटक चाचणी तयार करण्या अगोदर गुणदान तक्ता जो आहे तो तयार करावा लागतो. तर काय आहे याचा आन्सर आपल्या सर्वांना माहिती आहे, काय असणार आहे, संविधान तक्ता तयार करावा लागतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 होता त्यातलं पहिलं होतं प्रायोगिक पद्धत आणि जी काही तुमची जी काही प्रयोग पद्धत आहे दोघांमधला डिफरन्स बिटवीन तुम्हाला लिहायचा होता. ठीक आहे. तर इझी होता तो, उद्गामी आणि अवगामी सारखाच बऱ्यापैकी सेम डिफरन्स होता. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की कोणता तरी एक डिफरन्स येऊ शकतो. नंतर तुम्हाला प्रकल्प पद्धतीच्या पायऱ्या लिहायच्या होत्या, जवळपास त्या 6 ते 7 पायऱ्या आहेत त्या इथे तुम्हाला लिहायच्या होत्या. नंतर क्वेश्चन नंबर 2 होता उच्च प्राथमिक स्तरावरील गणित अभ्यासक्रमाची जी काही उद्दिष्ट आहे ती लिहायची होती. उच्च प्राथमिक स्तर म्हणजे काय, की तुमचा 5वी ते 8वीचा जो वर्ग आहे त्यांची जी काही उद्दिष्ट आहे गणिताची ती लिहायची होती. त्यानंतर सामान्य विज्ञान विषयाची जी काही सर्वसामान्य उद्दिष्ट आहे ती लिहायची होती, की सामान्य विज्ञान सर्वसामान्यपणे कसा यूज केला जातो, तर ते तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 होता आजच्या तंत्रज्ञात युगातील जे काही शिक्षकांची अंगे कोणत्या क्षमता असायला लागतात. तर तंत्रज्ञानाचं युग आहे, मग शिक्षकांमध्ये कोणत्या क्षमता ज्या आहेत त्या असायला लागतात असं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं. ठीक आहे. मग कसं असायला हवं, श्रम करण्याचं मूल्य असायला हवं, शिक्षकांच्या अंगी ज्या काही सांस्कृतिक मूल्य असायला हवीत किंवा मग जे काही शिस्तीविषयी जे काही मूल्य आहे ते जोपासली गेली पाहिजे. विविध ज्या काही आवड निवड असतील किंवा विविध वस्तूंचा वापर करता आला पाहिजे. तंत्रज्ञानाचं युग म्हटल्यावर त्यांना ज्या काही काय म्हणू शकतो आपण, जे तंत्रज्ञान आहे म्हणजे काय, की टेक्नॉलॉजी ज्या असतात त्या यूज करण्यात आल्या म्हणजे करता आल्या पाहिजे. अजून जो काही विज्ञान मेळावा भरवता आला पाहिजे. असे भरपूर प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्यामध्ये पॉईंट लिहू शकत होते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 होता त्यातला एका चौरसाची एक बाजू 18 सेंटीमीटर असल्यास त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं होतं तुम्हाला. तर ते कसं काढणार होते, तर आपल्याला माहिती आहे की जो काही चौरसाचं क्षेत्रफळ आहे त्याची फॉर्म्युला काय आहे, A² असणार आहे. तर A² म्हणजे काय, की तुम्हाला एक बाजू दिलेली आहे 18 सेंटीमीटर. तर A² केल्यावर तुम्हाला काय करायचं होतं, 18 × 18 जे आन्सर येईल ते तुम्हाला तिथे लिहायचं होतं. त्यानंतर त्याला और क्वेश्चन होता एका वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 7 मीटर आहे. तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढायचं होतं. तर त्याचं फॉर्म्युला काय आहे, R² आहे किंवा πr² असं त्याचं फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा जो काही प्रश्न होता तो होता, तर क्वेश्चन नंबर 3 होता त्यातला, तर खालील प्रश्नांची उत्तरं जी आहे ती 120 ते 160 शब्दांमध्ये तुम्हाला लिहायचे होते. ठीक आहे. तर त्यातलं पहिलं होतं आपत्तीचे जे काही वर्गीकरण आहे ते करायचं होतं. मग आपत्ती काय आहे, नैसर्गिक आपत्ती आहे, ते मानवनिर्मित एक आहे. मानवनिर्मितमध्ये काय काय येणार आहे, ज्या काही उष्माघात असेल किंवा मग ह्या ज्या आहे त्या मानवनिर्मित आहे. नैसर्गिकमध्ये तुमची भूकंप असेल, या गोष्टी काय असणार आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. त्याला और क्वेश्चन दिलेला होता की तुमच्या दैनंदिन आहारातील जे काही पोषण द्रव्य आहे त्यांची कार्य, त्यांचे स्रोत काय काय आहे किंवा मग त्यांच्या आधारामुळे तुम्हाला होणारे जे काही विकार आहे ते दर्शवण्याचा तक्ता तुम्हाला लिहायचं होतं. मग पोषण म्हणजे काय, की तुमचे जे काही जीवनसत्वे आहे ABCD असतील तर त्या थ्रू तुम्हाला काय काय कार्य केलं जातं, काय काय स्रोत भेटतात, काय काय सोर्स आहे त्यांचे ते तुम्हाला लिहायचं आहे. की A स्रोतसाठी किंवा मग जे काही जीवनसत्व A आहे ते कशा थ्रू भेटतं, B आहे ते कशा थ्रू भेटतं, असं त्या ठिकाणी तुम्हाला तक्ता जो आहे तो
तयार करायचं होतं. क्वेश्चन नंबर 2 होता त्यातला विज्ञान विषयाचे जे काही अध्यापन करताना तुम्ही इतर विषयांची समन्वय कसा साधाल. म्हणजे विज्ञान विषय जो आहे त्याचा अध्यापन करताना तुम्ही विज्ञान आणि इतिहासाशी कसा समन्वय साधू शकतात, विज्ञान आणि पर्यावरणाशी कसं साधू शकतात, विज्ञान आणि भौतिकशास्त्राशी कसं साधू शकतात, हा आपल्या क्वेश्चन नंबर किंवा मग चॅप्टर नंबर 1 जो होता पहिला त्यामध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन होता गणित विषयाची जी काय स्वमूल्य मापनासाठी पडताळा सूची तुम्हाला तयारी करायची होती. त्यानंतर क्वेश्चन 4 होता विज्ञान विषयाचे जे काय अध्यापनासाठी तुम्ही अध्ययन स्रोतांचा कसा उपयोग कराल. अध्ययन स्रोता जे आहे त्यांचा तुम्ही विज्ञान विषयासाठी कसा उपयोग कराल ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं होतं. मग अध्ययनाची जी काही रुची आहे ती वाढवण्यासाठी उपयोग करू शकतात. त्यानंतर तुमचं जे काही गणितीय दृष्टिकोन आहे ते वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, अध्ययन करू शकतात. किंवा मग विविध गुणांचा विकास करण्यासाठी म्हणजे काय की त्यामध्ये तार्किक क्षमता असतील, विचारसरणी असेल, व्यवस्थितपणा, अचूकपणा असायला हवा, गणितीय दृष्टिकोन असायला हवे. अशा प्रकारे त्याचं आन्सर जे आहे ते लिहायचं होतं. त्याला और क्वेश्चन होता गणित विषयासंबंधी आवड निर्माण करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या आधार प्रणालीचा वापर कराल. तर गणितीय कोडी असेल, गणितीय ज्या काही स्पर्धा असतील किंवा मग गणित विज्ञान प्रदर्शन असेल ते तुम्ही भरू शकतात असं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं होतं. त्यानंतरचा क्वेश्चन नंबर 4 बघूया. त्यातलं पहिलं आहे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक व गणितीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवाल. त्यामध्येही तेच बऱ्यापैकी आन्सर येणार आहे. त्यानंतर आहे नामशेष होणारे जे काही प्राणी आणि वनस्पती संवर्धनासाठी कोणकोणते उपाय कराल ते तुम्हाला लिहायचं होतं. क्वेश्चन नंबर चॅप्टर नंबर 2 मध्ये की 3 मध्ये आय थिंक याचं जे काही आन्सर आहे ते तुम्हाला भेटतील. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 होता त्यातला एका कुटुंबातील महिन्याचा जो काही दररोजचा खर्च आहे तो पुढील प्रमाणे त्यांनी दिलेला आहे. त्याचा तुम्हाला मध्यांक काढायचा होता. ठीक आहे. मग ह्या ज्या काही संख्या तुम्हाला दिल्या होत्या त्या मोजायचं होता. डिवाइड बाय किती संख्या आहे ते तुम्हाला डिवाइड त्या ठिकाणी करायचं होतं. ठीक आहे. त्या संख्या मोजून डिवाइड बाय तितके आणि जे आन्सर येईल ते तुमचा आन्सर असणार आहे. किंवा त्याला और क्वेश्चन दिलेला होता वर्तुळ केंद्र ओ असल्यास किंवा मग असलेला जो काही वर्तुळामध्ये त्रिज्या, व्यास आणि जीवा आकृतीच्या सहाय्याने दाखवा. मग सपोज हा वर्तुळ आहे, मग हा केंद्र आहे ओ. ठीक आहे. मग याच्यानुसार त्रिज्या तुम्ही कसं दाखवणार, काय असते त्रिज्या जी असते ती काय असते, हाफ असते सर्कलच्या, है ना. म्हणजे अशी तुम्ही दाखवू शकता त्रिज्या. तर ही आहे त्रिज्या. त्यानंतर तुम्हाला काय दाखवायचं होतं, व्यास दाखवायचा होता. व्यास हा असा असणार आहे तुमचा. आणि जीवा जी असते ती सर्कलमधूनच्या सेंटरमधून न जाता दोन्ही साईडला जे आहे टोकाला म्हणजे सेंटरच्या कुठे ना कुठे ती टच असते दोन्ही बिंदूंना, त्याला काय म्हणतो आपण, जीवा म्हणतो. अशा प्रकारे तुम्हाला काय करायची होती, ही डायग्राम काढायची होती. तुम्हाला इथे 4 मार्क मिळणार होते एवढं दाखवून. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 3 होता इयत्ता 6वी ते 8वी गणित किंवा विज्ञान विषयाच्या जे काही कोणत्याही एका पाठ्यपुस्तकाचे तुम्हाला अंतरंग आणि बाह्यरंग परीक्षण करायचे होतं. तर अंतरंगामध्ये काय करणार आहे, अनुक्रमणिका असतील, उद्दिष्ट असतील, लेखकाचं नाव काय आहे, स्वाध्याय कसा दिलेला आहे, पाठ आहे, घटक आहे, उपघटक आहे, हे सगळे तुमचे अंतरंग असणार आहे. बाह्यरंग म्हणजे तुमचे मुखपृष्ठ आहे, मलपृष्ठ आहे, अक्षरांचा आकार आहे, छपाई आहे, बांधणी आहे, किंमत आहे, इत्यादी गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला लिहायच्या होत्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो काही पेपर होता तो होता इझी होता क्वेश्चन पेपर. तर आय होप की तुम्हाला पेपर चांगला गेलेला असेल. उद्या तुमचा लास्ट पेपर आहे. लास्ट पेपरसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि आपली जी काही TET CTET आहे त्याचे व्हिडिओसुद्धा आपण लवकरात लवकर 2-3 दिवसानंतर चालू करणार आहोत. ठीक आहे. तर भेटूया परत पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय, टेक केअर.